कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं साक्षात् वेदां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साकरीं विख्यातं ज्ञानदान परायण विनायकं गुरुं वन्दे भवन्तैमुक्तये. ज्ञानप्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैत भाव कटुता हित बुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ कृपाद नमोस्तुभ्यं. आपला श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर प्रत्येक रविवारी एका ओंकाराचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजचा आपला अभंग सोयीच्या कारणे संगती साधनची, बरोबर आहे ना? असं सोयीता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेली. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐशे वेदचारी बोलताती. ब्रह्मा डोळा साथे वेदार्थ नाकळे, तेथे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोळा करण्याविलास वेदे नाही असे सांगितले. वेदांचे बीजाक्षरी हरी दोन्ही एका जनार्दनी हरी बोला. म्हणून एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला हिताचा उपदेश करायला लागले. हित कशात आहे आणि घात कशात आहे, आपला फायदा कशात आहे, नुकसान कशामध्ये आहे, आपलं कल्याण कशामध्ये आहे, अधोगती कशामध्ये आहे. आणि आपल्याला जो काही संसार कल्याणाचं एक साधन वाटायला लागलाय, तर तो संसार कल्याणाचा नाही. कारण संसारामध्ये मृत्यू असतो, संसार सोडायचा असतो. म्हणून संसारात काय नाही, कल्याण नाही. देह धरणं आणि सोडणं सगळ्यात दुःखाचं कारण आहे. सगळ्या दुःखात मोठं दुःख आहे गर्भवास, सगळ्या दुःखामध्ये मोठं दुःख आहे मृत्यू. म्हणून शरीरामध्ये एवढा आपण आनंदित राहू लागलो, त्याला सजवायला लागलो, खाऊ पिऊ घालायला लागलो. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं मी तरुण आहे, मी एक चांगला आहे, मी एक व्यक्तिमत्व आपलं चांगलं आहे, मी या गुणाचा आहे, अशा प्रकारचं संपत्ती आहे माझ्याकडं, किंवा मी एक मोठा पुरुषार्थी आहे असं वाटत असलं तरी पण देहाला धरून आपण जे काही बोलतो त्या देहाची सुरुवात जर पाहिली तर दुःखाची आहे, आणि देहाचा शेवट सुद्धा काही दुःख आहे. कारण देह धरलाय आणि देह सोडायचा. धरणं बी सोपं नाही, सोडणं बी सोपं नाही. कारण देह धरताना सुद्धा खूप वेदना झाल्या आणि देह सोडताना सुद्धा खूप वेदनादायी आहे. कारण देह धरला म्हणजे दुःखाला सुरुवात झाली, देह सोडला म्हणजे दुःख आहे. कारण देहामध्ये सुद्धा दुःख आहे आणि देहाचा संबंध आला म्हणजे दुःखच आहे. आणि देहालाच आपण मी माझं मानायला लागलो, खरं मानायला लागलो. आता शरीर म्हणल्यावरती पंचतत्वाचं असत, पंचतत्वाचं असून आपल्याला वाटतं ते माझं आहे. त्याच्यामध्ये जो काही घट्ट भाग आहे, कठीण भाग आहे, तो पृथ्वीचाच आहे. पातळ भाग आहे तो पाण्याचाच आहे. त्याच्यातली उष्णता आहे ती अग्नीचीच आहे. त्याच्यात हालचाल आहे ती वायूचीच आहे. त्याच्यातली पोकळी आहे ती अवकाश म्हणजे आकाशाची आहे. म्हणून याच्यामध्ये पंचभूता सोडून कोणताच पदार्थ या ठिकाणी नाही. म्हणून देहा पाचाचा अनिला उसना, शेकी जाता त्याशी देणे लागे. पण आपल्याला उसना वाटतो का आपलाच वाटायला लागतो. दुसऱ्याची वस्तू काही काळापुरती आपण आणली आणि तिचा उपयोग करून आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचं, हे आपण सोडून दिलं आणि यालाच मी माझं म्हणून याच्या नादी लागलो.
म्हणून आपलं चुकलंय असं कोणाला वाटतं का? नाही वाटत. किंवा अशा प्रकारचं आपण चुकलो कारण सुख होण्याऐवजी आपल्याला दुःख व्हायला लागलं. म्हणून संसारामध्ये एकूण सर्वांना दुःख का होतं? तर स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरलो. विसरले तया थोर झाली हानी. विसरले तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या पचतील खाणी 84च्या विसरले तया थोर झाली हानी. विसरले तया थोर झाली हानी. जे विसरले त्यांना थोर हानी झाली, म्हणजे मोठं नुकसान त्यांचं झालं. का? तर पचतील खाणी 84च्या जे स्वतःला विसरले, त्यांना मी कोण आहे कळालं नाही, त्यांना 84 लक्ष एवढी मध्ये त्यांना टाकावं लागेल किंवा 84 लक्ष एवढी त्यांना जायची पाळी येईल किंवा त्यांच्यावर अशा प्रकारचं त्या ठिकाणी सजा त्यांना प्राप्त होईल, शिक्षा त्यांना प्राप्त होईल की त्यांनी नरदेह भेटून आपलं कल्याण त्यांना करता नाही आलं. म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारचं दुःख कोसळणार आहे असं साधू संतांना सावध केलं, वेळीच सावध केलं. कारण अजून नरदेह गेलेला नाही, जाणार आहे, चाललेला आहे, बराच गेलाय, कधी जाईन काही सांगता येत नाही. आणि देह गेल्यानंतर परत पुन्हा नरदेह भेटून कशाहून? कारण बहुता नाही ठावे जनता. म्हणून हित या ठिकाणी जे आहे तर ते आईला वडिलाला कोणालाच या ठिकाणी हित माहित नसतं. स्वतःला सुद्धा आपलं हित काय कळत नसतं. पण हित माहित असतं ते संताला, आणि संत आपल्या हितावर जाग करीत असते आणि ते आपलं हित सांगते. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. कारण देवाचं चिंतन करा आणि आपलं मन शुद्ध करा. ही त्यांनी देवाच्या चिंतनाचा मार्ग आपल्याला शिकविला. देवाचं चिंतन करून आपल्याला हितावर जाग राहता येतं. आणि देवाचं चिंतन करणं म्हणजे हित करणं आहे. आणि असं हित ज्यानं केलं तर ते धन्य आहे, हितावर जागे आहे. म्हणून स्वहिता कारणे संगती साधूची. आपला आजचा अभंग आहे. स्वहित कशाला म्हणायचं? स्वतःच हित म्हणजे स्वहित. म्हणून स्वतःच हित. संसार करणं म्हणजे हित नाही, कारण संसार करायचा सोडून जाऊन इथं संपत्ती गोळा करायची आणि जाताना संघ काही नेता येत नाही. तिथं समजे आपण सोयरे धारे ते समजे मित्र मैत्रिणी समजा काही गोळा केलं आणि जाताना आपल्या सोबत कोणी येत नाही, सगळे काही नातेवाईक कोणी येत नाही, मैत्रिणी कोणी येत नाही, संपत्ती येत नाही, सोबत काहीच येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे काही हित नाही, म्हणजे आपण हितावर जागे नाही. आपल्याला वाटतं आम्ही सर्व काही व्यवहारात संसारामध्ये बरंच काही कमाई केली, परत काही संसार मिळविला, परंतु काय मिळविला की तो आपल्या सोबत येत नाही, तो त्या ठिकाणी जमा केला, त्या ठिकाणी सोडून जायचं म्हणून हे हित नाही. आणि म्हणून या ठिकाणी संसारामध्ये आपण आलो, जोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही, देव लक्षात येत नाही, तोपर्यंत आपण हितावर जागे नाही. हितावर जागे राहणं म्हणजे त्या परमात्म्याच्या ध्यानात त्याचं ध्यान करणं, त्याचं चिंतन करणं आणि त्याला लक्षात जर घेतलं तर आपलं हित होत असत. म्हणून हे हित फक्त संतांनी आपल्याला सांगितलं. म्हणून ते सांगते तुम्ही देवाचं भजन करा, देवाचं नाव घ्या आणि जागे राहा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवावे ता जन्माच्या धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. कारण उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. हित कशाला म्हणायचं? स्वहिता कारणे.
आणि म्हणून हित कळालं पाहिजे आपल्याला. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कारण कोणाचे आई वडील धन्य आहेत? जो आपल्या हितावर जागे त्याचे. हित म्हणजे काय? हित म्हणजे देवाचं चिंतन करणं. हित म्हणजे या ठिकाणी मोठी कमाई करणं नाही, मोठी मिळगत जमिली, मोठी नावलौकिकता वाढविली, परंतु एका क्षणामध्ये धुळीमध्येच पाहिजे सगळं काही. सगळं काही श्वासावर आहे. जब लग श्वास तब लगास. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत बायको नवरा म्हणते, नवरा बायको म्हणतो, सर्व काही घरातले आपला म्हणते, तोपर्यंत घरात ठेवते, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. आणि श्वास गेल्यावर त्याला घरात ठेवता येत नाही, म्हणून शेवटच्या आंघोळी सुद्धा बाहेर घालते, घरात घालीत नाही. म्हणून अशा प्रकारचं याचा काही विटाळ होतो. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पास जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. म्हणून शरीर अशा प्रकारचं कोणता आळा आहे म्हणजे ते शरीर विटाळाचे आळे, माया मोह पास जाळे. याच्यामध्ये माया आहे, मोह आहे, आणि असं हे शरीर जीवाला दुःखाशिवाय काही देत नाही. म्हणून जे दुःख आहे तर ते या देहामुळेच आहे. म्हणून आपण या देहात, या संसारात न रमता आपण त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपला वेळ घातला पाहिजे. काल सारा वा चिंतने, एकांत वासी गंगा स्नाने. म्हणून काळ सारा, पण कशानं? चिंतनानं. ज्यानं चिंतन नाही केलं तो चिंता करीत असतो. चिंताम परिमेयांतम प्रलयांतम उपाश्रितः, कामोपभोग परमा यदा वदते निश्चितः. कारण मला काहीतरी मिळावं असे काय चिंता आहे. अपरिमेयांतम, कारण त्या चिंतेला काय नाही, अंत नाही. अशा प्रकारचं काय चिंता आहे. म्हणून ही चिंता कशामुळं? चिंता जाईन कशानं? हरिमुखी गाता हरपली चिंता, भया नाही मागुता जन्म घेणे. मग तुम्ही हरीचं नाम जर घेतलं तर मग चिंता राहत नाही. तुम्ही जर देवाच्या नादी लागले तर चिंता राहत नाही. आणि जर देवाच्या नादी नसले तर मग चिंता वाढत राहील संसारामध्ये. म्हणून काही करा, संसार किती कसा बी करा, परंतु चिंता काय? रोग आहे. म्हणून चिंता मोठी आहे. म्हणून चिंता जाण्यासाठी काय करा म्हणले? मग चिंतन करा. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळांचे. चिंतनामध्ये जो काळ जातो तो धन्य धन्य काळ, आणि सगळ्या मंगलामध्ये मंगल आहे. म्हणून आपला काळ कशात गेला पाहिजे? हरीच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे, नामस्मरणामध्ये गेला पाहिजे, देवाच्या भक्तीमध्ये गेला पाहिजे. म्हणून मनातले वचवच थांबले पाहिजे. मला हे करायचं, मला ते करायचं. आपण लगेच टाकायचं नाही. कारण का? तर किती जरी काही केलं तरी शेवटी संसारात सुख नाही, हे कोणालाही मान्य करावं लागत. म्हणून एवढी घाई का? एवढा उतावीळपणा का? एवढा संसाराबद्दल प्रेम का? तर मग देवाविषयी त्या ठिकाणी आपण आपलं मन न ठेवता इकडं प्रापंचिक वस्तूला जर आपलं मन आपण दिलं तर आपल्याजवळ मन किती आहे? एक आहे. तुकाराम महाराज काय सांगते की आपण आपलं मन देवाला देण्याऐवजी इकडं प्रापंचिक वस्तूमध्ये गुंतविलं, आणि आपल्याकडे तर एकच मन आहे. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटेता ते तुला येईल कैसे. एकच मन त्या ठिकाणी आहे. मग सर्वांना वाटून तुझ्याकडे काय राहील? कारण तू जर सर्वांना एक मन द्यायला लागला मग तुला काय राहील? प्रपंचाला काय देशील? परमात्म्याला काय देशील? प्रपंचात मन घातलं तर मग परमात्म्याकडे द्यायला ते मन राहील का? किंवा परमात्म्यात घातल्यानंतर मग प्रपंचाकडे द्यायला. म्हणून या ठिकाणी प्रपंचामध्ये तू राहाय, परंतु ते लक्ष परमात्म्याकडे लाव, किंवा प्रपंचाला गौण समजून देव ध्यानात घे. आणि असं साधू संतान आपल्याला
प्रपंचाची आणि परमार्थाची सांगड घालून दिली की प्रपंचात राह, पण प्रपंचाची वासना ठेवू नको आणि देवाचं भजन करीत प्रपंचामध्ये राह. काळ सारावा चिंतन आणि प्रपंचाला मुख्य समजू नको, ते परमार्थ मुख्य समजो. आणि म्हणून प्रपंच संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे कधी मधी. आता कधी मधी म्हणले का नेहमीच म्हणले? भजन करावे रात्रंदिवस, प्रपंच असावे, असोनी नसावे, भजन करावे रात्रंदिवस. लय आवड का लेतान कधी मध्ये पुन्हा म्हणले प्रपंचामध्ये राहा आणि काय करा की भजन करावे रात्रंदिवस. नेहमीच काय करा, त्या परमात्म्याचं भजन करा. कारण परमात्म्याचं भजन करणारा कसा असतो? नित्य नाही म्हणा आम्ही तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ त्याजवळ. प्रेमानं भावानं त्या परमात्म्याची जो भक्ती करतो, भजन करतो, चिंतन करतो, तो दुर्लभ आहे. आणि लक्ष्मी वल्लभ म्हणजे परमात्मा कुठं असतो? जो देवाची भक्ती करतो तिथं परमात्मा असतो. आणि म्हणून असं त्या परमात्म्याचं चिंतन करा. कधी करा? त्याला कोणता वेळ लागत नाही, त्याला कोणता काळ लागत नाही. काळ वेळ नाम उच्चरिता नाही, दोन्ही पक्षे पाही उच्चरिता. हरिपाठात काय सांगितलं? काळ नाही, वेळ नाही, पण त्या काळात म्हणा, कधी म्हणा, काही म्हणा, कसं म्हणा, जसं येईन तसं म्हणा. वाल्या कोळ्यानं मारा मारा म्हणला म्हणा, कसं तुका म्हणे जे जे बोला ते ते साजया विठ्ठला. जे जे बोलता ते विठ्ठलाला साजत. म्हणून त्याला काही बोला, काय बोला, पण कोणाला बोला? देवाला बोला, बाकीच्याला बोलूच नका. काय बोला? काही बोला. कोणाला बोला? करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. आवडीनं वाद करा, पण कोणा संग? लोकांच्या संग नाही, बाकीच्या बरं का, देवा संग करा. संवाद करा, कोणा संग करा? देवा संग. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. देवा संगच करा. भांडण करायचे असले कोणा संग करा? देवा संग. भांडण देवा संग करा आणि आवड सुद्धा, प्रेम सुद्धा देवावरच करा. कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. देवाला दुष्काळ आहे, पण कशाचा आहे? प्रेमाचा आहे. मग काय द्या? प्रेम येईल. देवाला प्रेम पाहिजे आणि म्हणून देवाला काय करा? आवडीनं, प्रेमानं देवाला हाका मारा. देवाचं नाव घ्या आणि हीच खरी भक्ती असते. प्रेम नसलं तर भक्ती नाही. प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोथी वाचून काय? प्रेमाशिवाय भजन नाही. नाक असल्यावर मोती, नाकच नाही मोती, मोती कुठं घालायचा? मग तशा प्रकारचं या ठिकाणी प्रेम नाही तर मग भजन काय करून फायदा आहे? प्रेम इकडं संसारावर आहे, भजन काय लागलाय? गातो ते नाही ठावे, तोंडवासी काही द्यावे. मग ते का भजन झालं का? म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे ओंगळवाने भजन झालं. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. म्हणून नरकाला जायचं भजन आहे. कारण आशा धरून केलेलं भजन आशा नाही पाहिजे. म्हणून आशाही पापीने खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावी. त्याने अशा मारून या बळीवंत व्हावे, तेव्हाची निघावी सर्वातून. तुका म्हणे करी आशीची बिगोडी. आणि म्हणून या ठिकाणी आशीची काय करा? बिगोडी करा. आशा नाहीशी करा. आणि म्हणून ही देवाच्या चिंतनानं, देवाच्या भजनानं काय होत असतं की मन निरीच्छ होत असतं. मनातल्या सर्व वासना जळत असतात आणि आपल्याला स्वच्छ मन अंतकरण होत असतं. त्या ईश्वराची भक्ती त्या अंतकरणामध्ये होत असते. म्हणून आपल्याला देवाचं चिंतन करायचं सांगितलं. आणि म्हणून देवाचं चिंतन नसलं, काही ध्यानात येत, मग देवाचं नामस्मरण करा. शुद्ध भाव धरा आणि अंतःकरणपूर्वक त्याचं आठवण करा आणि त्या परमात्म्याला सर्व ठिकाणी पहा आणि त्याचं चिंतन करा. त्याला सर्व ठिकाणी सर्वत्र तो आहे. त्याच्या वाचून कोणती जागा रिकामी नाही. तू कुठं नाही? जेथे जातो ते तू माझा सांगासी. चालविसी हाती धरून, चालविसी हाती धरून, चालू जाता वाटे तुझाची आधार. चालू जाता वाटे तुझाची आधार.
भया निवार भया निवार त्या परमात्म्याचाच मला आधार आहे. त्या परमात्म्यामुळेच माझं सर्व काही चाललेलं आहे. त्याच्या सत्तेनंच माझं सर्व काही चालू आहे, कारण त्याचीच कृपा आहे माझ्यावर. तुमच्या कृपेचे पोषण आहे, कारण देवाची कृपेमुळं आपण सर्व त्या ठिकाणी आपले व्यवहार आहेत. म्हणून या ठिकाणी सर्व काही करता भोगता परमात्मा आहे आणि त्याच्या सत्तेनं सर्व काही चालले. म्हणून त्याचं चिंतनामध्ये आपण काळ घातला पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण आपण पाहतो की हनुमंतानं एवढी रामाची भक्ती केली की स्वतः घर दार सर्व काही प्रपंच आपलं सर्व त्या ठिकाणी त्यानं आपला एकमेव रामच माझं सर्व काय आहे असं ते इतकं रामाचे एकरूप झाला की स्वतःच जे काही सर्वस्व आहे ते माझा रामच आहे. रामाचं घर त्याचंच घर, सर्व काही रामाचं. मी सुद्धा रामाचाच आहे असं समजून रामाची भक्ती केली आणि म्हणून रामाची भक्ती केली आणि म्हणून त्या हनुमंताला तुकाराम महाराज शरण जाते आणि तुकाराम महाराज विचारते की भक्ती कशी करावं तुम्ही आम्हाला सांगा हनुमंतराय. कारण हनुमंताची भक्ती जर पाहायला गेलं तर रामायणातून हनुमंत जर बाजूला काढला तर रामायणच नाही. इतकं हनुमंताचं त्या ठिकाणी काय, त्या हनुमंताची भक्ती किती, त्या हनुमंतानं जे कोणतेच काम कोणाला जमले नाही तिथं हनुमंतरायाने काम केले. की सेतू बांधण्यापासून तर उड्डाण करेपर्यंत किंवा भेट झाल्यापासून तर त्या ठिकाणी चिरंजीव पद हनुमंतांना जरी चिरंजीव राहिले असले तरी पण त्या ठिकाणी ते रामाचीच कथा ऐकण्यामध्ये अजून बी त्यांचा काळ जातो. आणि हे आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी रामाच सुख मानलं, संसारात नाही. म्हणून त्याला रामाचे भक्त म्हणायचं की त्यांना देवाशिवाय कशामध्ये ज्यांचं मन लागत नाही आणि सांसारिक प्रसारामध्ये ते कधीच त्या ठिकाणी त्याच्यावर प्रेम करीत नाही. सांसारिक पदार्थाविषयी त्यांना कधीच आकर्षण नसतं. ज्यांना सांसारिक वस्तूविषयी आकर्षण असतं त्यांच्याकडून भजन होत नसतं, त्यांची भक्ती होत नसती. ते जरी स्वतः आम्ही परमात्म्याचे आहेत म्हणत असले किंवा त्याला बाकी लोक जरी मानित असले, त्यांच्या वेशाकड, त्यांच्या त्या गुणाकड, त्यांच्या त्या बोलण्याकड पाहून, त्यांच्या त्या चापणटीपण पाहून मानित असले तरी सुद्धा ईश्वराला जे ज्ञात आहे किंवा ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणून तो त्या ठिकाणी काय भुरलाशी वरले या रंगा नदी डोंगी परी रस हिर नव्हे डोंगा काय भुललाशी वरले अंगा. म्हणून हे वरच्या अंगाला बोलणारे लोक त्यांना त्या ठिकाणी हे कळण की देव काय शहाणा आहे, पण शहाण्या देवाच्या नादी लागलो काय. जीव कसा आहे, जीव सुद्धा खरा आहे पण शहाणा नाही. आपण खरे नाहीत का शहाणे नाहीत, आपण खरे पण शहाणे नाहीत. मग आपल्याला शहाणपणे टाकला मग देवाची भक्ती करावी लागेल. कारण तो राहतो शिवमणी, देव सगळ्या शहाण्यामध्ये शहाणा आहे. कारण देव शहाणा असल्यामुळं आपल्याला सुद्धा शहाणपणा देवाच्या संगतीत येण्याची शक्यता आहे. आपल्याला जरी आपण शहाणे वाटत असलो, चार लोक आपल्या शहाण्यामध्ये असले तरी पण आपण शहाणे आहोत अशा प्रकारचा मुक्तपणा करणं हा शुद्ध मुक्तपणा आहे. कारण आपण येडे म्हणून चाललं पाहिजे. तुका म्हणे आम्ही तुझी वेळी वाकुली आणि आपण पुढे म्हणायचं देवा पुढे म्हणायचं, देवाला म्हणायचं आम्ही येडे येडे जमन का नाही म्हणायला. कारण का तर आपण
तुकाराम महाराजांनी शिकवले भजन करायचं आपल्याला. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकोडी, आम्ही वेडी वाकोडी, नामे भव पास, नामे भव पास आते आपुल्या तोडी. आम्ही वेळेत वाकडे पण तो म्हणजे देवाचं म्हणून घेण्यामध्ये काय असतं, शहाणपणा असतं. आणि आपण याचे श्रीमंताचे याचे त्याचे नावाचे गावाचे जातीचे मोठे असं म्हणून गेला तर हा मूर्खपणा. आम्ही कोणाचे, देवाचे, म्हणून स्वतःला देवाचं म्हणून घेण्यामध्ये मोठेपणा वाटला पाहिजे. देव कोणाचा आहे, आमचा आहे. आम्ही कोणाचे, देवाचे. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. हे बोलणं माझं खरं आहे. देव माझा आहे आणि देव देव माझा आहे, मी देवाचा आहे. बाकी या ठिकाणी माझं काहीच नाही. म्हणून आपण त्याला माझा म्हणतो. आपण त्या सर्व पसाऱ्यामध्ये गुतायला लागलो. आणि हा सर्व पसारा कसा येरते माईक दुःखाची जनती, नाही आधी आणती अवसानी. म्हणून हे सर्व पदार्थ माईक. म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. नामदेव महाराज या ठिकाणी देवाला शरण जाते. देवाला किती भांडते साधू संत, किती बोलते. म्हणून नामदेव महाराजांचे एक अभंग मला आठवला, मला बी अभंग मला वाटायचे. तर नामदेव महाराज देवाला काय म्हणते, देवा तुझा माझा काय वैराकार, देवा तुझा माझा काय वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, बळीवा धोलिया देशी काळाती, बळीवा धोलिया देशी काळाती. ऐसे काय चित्ती आले तुझ्या, ऐसे काय चित्ती आले तुझ्या, बळीवा धोलिया देशी काळाती, बळीवा धोलिया देशी काळाती. आम्ही तुझी देवा केली होती आशा, आम्ही तुझी देवा केली होती आशा. बरेच्या कधीच्या कळवाले, बरेच्या कधीच्या कळवाले, बळीवा धोलिया देशी काळाती, बळीवा धोलिया देशी काळाती. नामा म्हणे देवा करा माझे किव, नामा म्हणे देवा करा माझे किव, नाही तरी जीव घ्यावा माझा, नाही तरी जीव घ्यावा माझा, बळीवा धोलिया देशी काळाती, बळीवा धोलिया देशी काळाती, देशी काळाती. नामदेव महाराज सांगते, देवा तुझा माझा किती वैराकार आहे. तू मला काळाच्या हातात बांधून देतो. बळे बांधुनिया देशी, देवा तुझा माझा कार्य वैराकार. मला दुःखाचे डोंगर दाखायला लागला, काळाच्या हातात दाखायला लागला. बळे बांधुनिया देशी काळाती, असं तुझ्या चित्तामध्ये का आलं रे. आणि आम्ही तुझी आशा केली होती देवा, आम्ही तुझी केली होती आशा. बरं झालं त्या दिशा कळू आलं मला, मला कळून आलं. करा महाराज सांगते, माझी क्यू करा देवा, त्याचं जीव कधी घ्या, कोणतं तरी करा. एक तर माझी क्यू करा आणि माझ्यावर प्रेम करून मला या दुःखातून बाजूला काढा, नाहीतर एकदाच मला मारून टाका, जीव तरी घ्या. कोणतं मला ते परवडलं ते करा, जे बरं वाटत ते करा. परंतु आता मला त्याच्यात काही सुधरत नाही, मी काही करू शकत नाही. मी जसा तसा पुढे या ठिकाणी मी हे ठेवलंय की माझी समस्या, आता या समस्यातून दूर काढायचं का पुन्हा मला समस्या वाढायच्या, हे तुम्ही करा आता. म्हणून देवा संग बोललो पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे. कारण देव काय करत असतो, तर देवच आपल्याला सांभाळत असतो, किंवा देवालाच या भवसागरातून
पार पाडता येत असतं. म्हणून देवासंग संवाद केला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज देवासंगच बोलत होते. आणि एकनाथ महाराज सुद्धा या अभंगामध्ये सांगायला लागले, आपलं सोयीत काय आहे, तर आपलं सोयीत या ठिकाणी देवाचं चिंतन करणं. देवाचं चिंतन कुठं घडत असतं, तर संतांच्या संगतीमध्ये. जिथं संत असते त्या संतांच्या संगतीमध्ये देवाचं चिंतन घडत असतं. म्हणून स्वहिता कारणे संगती साधनची. म्हणून आपलं हित कशामध्ये आहे, तर संतांच्या संगतीमध्ये. कारण संत काय करते, तर आपल्याला हितावर जाग करते. आपण ज्याच्यामध्ये हित मानायला लागलो ते आपलं हित नाही. आणि खरं काय खोटं काय हा मार्ग संत आपल्याला दाखवित असते. देवाकडे नेणारे एकमेव संत आहे. देवाची प्राप्ती करून द्यायला संतच कारण आहे. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तो ग्वाही. कारण संताशिवाय देवाची प्राप्ती घडतच नाही असं वेदानं सुद्धा ग्वाही दिली. म्हणून संतच काय परमार्थ प्राप्तीमध्ये उपकारी आहे. म्हणून या ठिकाणी संतच आपल्याला मार्ग दाखवित असते. म्हणून सोयीता कारणे संगती साधूंची. म्हणून संताची संगती आपल्या हितासाठी करा. कारण संत संगतीमध्ये हित असतं. सोयीता कारणे संगती साधूंची. आणि त्याच्याने काय होतं, भावी भक्ती हरीची भेटी केणे. आपण जर आपल्या हितासाठी संतांची संगती केली तर हरीची भेट होत असते. प्रेमानं भावे भक्ती हरीची भेटी देणे. आणि त्या भावानं हरीची भेट होत असते, हरीची प्राप्ती होत असते. याला कारण काय, संत आहे. हरी ते संत का होती, जिथं संत असतेत ना तिथं हरी असतो, हरी असतेत ना तिथं संत असतेत. म्हणून अशा प्रकारचे त्या ठिकाणी हरी ते संत, संत ते हरी. ऐसे वेद चारी बोलताती. आणि चारी वेद सुद्धा असंच बोलायला लागले. म्हणून त्या ठिकाणी वेदांचं ऐका. वेद काय सांगावले, ब्रह्मांडाला सांगते वेदार्थ ना कळे, तेथे आंधळे व्यर्थ होते. ब्रह्मदेवाला सुद्धा वेद कळाला नाही, वेदाचा अर्थ ब्रह्मदेवाला कळाला नाही, म्हणून इतर लोकांना काय कळणार आहे. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा वेद त्याच्याकडे असते, त्याला चार तोंड असते, परंतु त्याला वेदा अर्थ कळाला नाही. कारण वेदाचा अर्थ हा संताला माहित आहे. तुकाराम महाराज सांगते, वेदाचा तो अर्थ मासीच ठावा, तेरांनी व्हावा भार माथा. वेदांचा अर्थ आम्हाला माहित आहे. वेदानंत बोलीला अर्थ इतकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. वेद अनंत बोलला, पण वेदानं एवढाच अर्थ सांगितला, देवाला शरण जा आणि आवडीनं त्याचं नामस्मरण गा. कारण देवाचं नामस्मरण गायलं पाहिजे, प्रेमानं देवाचं भजन केलं पाहिजे. मग कसं केलं पाहिजे प्रेमानं, जसं आपल्या लेकराला आपण प्रेमानं त्याला अंगाई गातो, त्याला त्या ठिकाणी गाणे म्हणून त्याला भाकर देतो आणि प्रेमानं त्याला जवळ बोलतो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याकडे प्रेम नाही का, प्रेम आहे, पण ज्यानं दिलं त्याच्यावर नाही करीत. ज्यानं दिलं त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, तेव्हा त्या प्रेमाचा फायदा होत असतो. किंवा त्या ईश्वराच्या प्रेमावर, ईश्वरावर जर प्रेम केलं तर आपलं कल्याण. त्या ईश्वरानं प्रेम दिलं, त्या ईश्वरावर प्रेम करण्यामध्येच असतं. म्हणून जीवाचं कल्याण काय आहे, त्यानं देवाला जवळ केलं पाहिजे आणि प्रेमानं देव जवळ येत असतो. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले, भावे भक्ती हरीची भेटी तेने. हरी ते संत, संत ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी हरी आहे, हरी असतो तिथं संत आहे. आणि असं वेद सांगायला लागला, ऐसे वेदच्या बोलतात. ब्रह्मडोळा सांगते वेदार्थ ना कळे, तेथे आंधळे व्यक्त होती. बाकीचे आंधळे लोकांना काय कळणार आहे. ब्रह्मदेवाला वेद कळत नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा वेदाचा अर्थ कळाला नाही. मग इतरांना त्या ठिकाणी शहाणे म्हणून घेणारे, शास्त्राचे पंडित त्या ठिकाणी नावलौकिक म्हणून घेणाऱ्यांना शास्त्र आणि वेद काय कळणार आहे. वेदांतर्गत कन्या विलास विधी नाही असे सांगितले. ब्रह्मदेवाला वेद कळाला असता त्यानं कन्येचा अभिलाषा धरला नसता. कन्येची अभिलाषा का धरली, तर ब्रह्मदेवाला वेद नाही कळाला. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही असे सांगितले. वेदानं या ठिकाणी असं सांगितलं नाही. वेदाचा अर्थ कळाला असता तर ब्रह्मदेवाला जगाचा मोह, कन्येचा मोह झाला नसता.
म्हणून वेदार्थाचा गवा कन्या विलास वेदी नाही अशी सांगली. वेदार्थांचे बीजाक्षरे हरी दोन एका जनार्दनी हरी बोला. वेदार्थांचं बीज हरी अक्षरे आहे. हरीच्या अक्षर या ठिकाणी वेदाचं बीज आहे. म्हणून वेदा जन हरी हरी असे प्रकारचे शब्द उच्चारतो किंवा हरीचं स्मरणात जो राहतो त्याच्या वेदार्थ हाताला आला की वेदार्थ हाताला आला म्हणजे वेदाचं तात्पर्य त्याला कळालं. कारण वेदाचं बीज हरी आहे. म्हणून या ठिकाणी ज्यानं हरीला धरलं त्याला वेदाचा अर्थ कळाला, वेदाचं मनोगत कळालं. कारण तो शहाणा झाला. तो त्या ठिकाणी त्यासारखा शहाणा ब्रह्मदेव सुद्धा नाही. ज्यानं हरी धरला हाताला तो त्या ठिकाणी ब्रह्मदेवापेक्षा शहाणा आहे असं नाथ महाराजांना सांगितलं. कारण ब्रह्मदेव अडकला, परंतु ज्यानं हरी ध्यानात धरला, हरी ज्याच्या लक्षात आला तर तो या पाशातून या दुःखातून पार पडत असतो. म्हणून तुम्ही तरी काय करा तर हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे. तुम्ही हरीचं मुखाने गा, हरीला गा आणि हरीचं चिंतन करा. आणि असं हरीला मुखाने जर गायलं आणि तर हरीचं चिंता, हरीच्या नामस्मरणाला चिंता राहत नाही आणि पुढे पुन्हा जन्म भेटत नाही. हरीच्या नामात दोन फायदे. संसारामध्ये कोणत्या प्रकारची चिंता त्याला राहणार नाही. जो देवाचं भजन करील प्रामाणिकपणानं त्याला संसारामध्ये कोणतीच चिंता राहणार नाही, कोणतीच अडचण राहणार नाही. दुसरा विषय, या जन्म मरणातून तो पार पडन किंवा शरीर सुटल्यानंतर शरीर कवा सुटो की शरीर त्याला देव कळाल्यावर तो त्या ठिकाणी देवरूप होत असतो. शरीर कधी सुटलं तरी त्याला त्या शरीराचा मोह राहत नाही किंवा शरीराच्या वासना, या भौतिक जगाच्या वासना राहिल्या नाही. म्हणून त्याला पुन्हा जन्माला यायचं काम नाही. म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागवता जन्म घेणे. असं त्या हरीच्या स्मरणात सुख असतं, आनंद असतो, कल्याणप्रद असतं. म्हणून साधू संतांना त्या हरीचं स्मरण करायला सांगितलं. म्हणून सर्वांना नेहमीच कोणत्या काळात कोणत्या वेळेमध्ये त्या हरीचं भजन जेवढं जास्त होईल तेवढं करावं असं नाथ महाराज सांगते. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मकी देवी हे भावे दोषावे हे कळात व्यंकटालो तया सत्कर्मती वाढो भूता परस्परे करो दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो तुझे वांछित होते गावो वर्षोत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटत होत कल्पतरूची आरो चैतना चिंतामणीचे गावो बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेघे लांछन मार्तंडाचे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सूरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन किती लोकी भजितो आदि पुरोखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट देव होवा. हेत म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान प्रसाहो इनेवर ज्ञान देव झाला इनेवर ज्ञान पुंडलिकावळी विठ्ठलाची ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. संत एकनाथ महाराज की जय. सर्व संतान की जय. सर्वांना राम